आधी थांबवावी अशा प्रकारचं ताशेरे जे आहेत ते उभाटावरती मारलेले आहेत. याबाबत आपण काय नेमकी माहिती आपल्याला हे भारतीय न्यायव्यवस्था ही कुणाच्याही बाजूने नाही आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही कुणासाठी काम करत नाही हे सर्व श्रुत आहे. परंतु कोर्टामध्ये आपल्या वकिलामार्फत आपणच सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करायची, वेळ मागायची आणि आपली बाजू लंगडी आहे, आपण हरणार आहे हे माहीत आहे. परंतु लोकांसमोर कोर्टाच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण करण्याचं काम UBTचे नेते करत असतात. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टाने UBTची खरी भूमिका लोकांसमोर आणलेली आहे. सर, संजय राऊत यांनी एक ट्विट केलेली आहे. त्या ट्विटमधून युवकांचा अपमान केला असं युवा सैनिकांच्या वतीने सांगण्यात येतं आणि त्या विरोधात आंदोलनं देखील झालेली आहेत. आपण कसं बघता या ट्विटकडे? नाही, काय ट्विट केलं त्यांनी ट्विट असं केलेलं आहे की देशांमध्ये जे काही तरुण आहेत हे भरकटलेले आहेत आणि मंद आहेत. कदाचित आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात त्यांना ते वक्तव्य करायचं असेल, कारण त्यांच्यासमोर सध्या ते तरुण नेते म्हणून त्यांचे नेते संजय राऊतांचे नेते म्हणून ते काम करत असतात. कदाचित आदित्य ठाकरेंसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं असेल. परंतु हे वक्तव्य करत असताना नक्की संजय राऊतांची भूमिका काय आहे? संजय राऊत कुणाला आदर्श मानतायत? रशियातील लेनिनला का चीनमधील माओवादाला? जो लेनिनवाद आपण म्हणतो 1917-18 साली झारची यांची सत्ता उलथवून टाकण्याकरता जी रक्तरंजित क्रांती झाली रशियात, परंतु त्या रशियामध्ये लेनिन यांनी अनेक सर्वसामान्य माणसांचा सुद्धा मारून टाकलेला आहे, भविष्यातील नेतृत्व संपवलेलं आहे. अशा लेनिनवादाचे ते पुरस्कर्ते आहेत का? जो माओवाद नक्षलवाद म्हणून जो आपल्या हिंदुस्थानामध्ये सुद्धा अनेक चुकीच्या कारवाया करत आहे, अनेक घातक कारवाया करत आहे, त्याचं कौतुक संजय राऊत करतायत का? नक्की काय संजय राऊत तरुणांची माती भडकवतायत का? नक्की काय करतायत? ही मला तर आता संशय यायला लागलाय की अर्बन नक्षलवाद म्हणतात. संजय राऊत नक्की या अर्बन नक्षलवादाचा भाग आहे का याची चौकशी सरकारने करणं गरजेचं आहे.